विद्यावाडी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. विजय जामी शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. नागमंडळ आभारी आहे, धन्यवाद. भुवानी कौलन गायलेले आहे सुंदर अशी. भुवा म्हणाले की नितीन बुवा प्रेमळ आहे आणि खरोखरच नितीन बुवा प्रेमळ, ज्याला प्रेमळ तेवढा प्रेमळ, बरोबर की नाही? जो आपल्या वाकड्यात गेला तो बसला. आणि बुवाला माहिती आहे नितीन बुवा काय चिंता. बुवा प्रेमाने उत्तर देतोय, मला काय म्हणायचं आहे लक्षात असावं. बुवाने गायलं मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो, हे मनमोहना त्या कुंजवना भेदशील कसा गना. मी तुझी राधा तू माझा कान्हा, अरे मी तुझी राधा तू माझा कान्हा, भूमील तू मला हे मनमोहना त्या कुंजवना भेदशील कसा गना. बुवा तुमच्या कौलानीला किती देतोय लक्षात आलं. अगं तुझा काढा या रानावना भेटून जाईल, जवळ तो घेईल, हवं ते तुला देईल. अगं जवळ तो घेईल, हवं ते देईल, जग हे पाहिलं. मी सुद्धा प्रेमाची गवळण देणार आहे, कारण आपला शक्तिगुणा कोकणचा शक्तिगुणा साता समुद्र पार गेलेला आहे आणि आता वर्षानुवर्ष हा शक्तिगुण चालतो. आणि अनेकदा या शक्तिगुणाला कानपूर लावण्याचा प्रयत्न केला जातो. राधा कृष्णाचा पुढे काही शाही वेगळ्या पद्धतीने करतात. खरी राधा आणि खरा कृष्ण हे कोणासमोर मांडत नाही आणि म्हणूनच आपल्या शक्तिगुणाला सरकार दरबारी मिळेल तेवढासा मान नाही आहे. त्याच्यासाठी बरेचसे कार्यकर्ते आपले काम करतायत. म्हणून बुवा प्रेमाने गवळण देते, लक्षात असावं. तुला कुणीच या गोकुल नगरी भेटणार नाही आणि माझं तुझ्यावर प्रेम राधे कधीच आटणार नाही. अरे दिलेला शब्द हा माझा, दिलेला शब्द हा माझा, हा कधीच राधे सुटणार नाही. आणि युगे युगे धरतीवर राधा कृष्ण हे नाव कधीच मिटणार. या हृदयावरती नाव राधिके तुझेच मी गोठले,
या हृदयावरती नाव राधिके अग तुझेच मी गोंधळे ऐकून घे सांगणी हे नाही प्रेम माझे आंधळे राधिके या प्रियतमाचे सावळ्या श्रीहरी राधिके या प्रियतमाचे सावळ्या श्रीहरी
रघुनाथ मंडल शेळबीड यांच्याकडून 100 रुपये सचिन आगरे शाहीर सचिन आगरे आलेले आहेत. त्या शाहिरी पानाचा मुद्रा भाऊ जाधव रामजी सिद्धाल यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. शक्तीनुरेच्या नियमानुसार भुवानी आम्हाला प्रश्न दिलेला आहे आणि आम्ही हे भुवांना प्रश्न दिलेला आहे. पण नियमानुसार सर्व रसिकांना कळावं यासाठी मी माझा प्रश्न भुवांना टाकत आहे. भुवा, रावणाचं वैन होतं. शिला सेतू बांधून राम वानर सैन्याचा लंकेत येऊन युद्धात आरंभ करणार अशी बातमी रावणा दूतांनी कळवली. मात्र हे वर्तमान ऐकता सर्व रावणाला भयभीत झाले. हे पाहून रावण त्याला निर्भीड मनाला श्रीरामाने जशी सागरी पाण्यावर शिला धरवली त्याप्रमाणे मी करू शकेल तेव्हा प्रत्यक्षात सागर नदी गेला आणि त्याने शिला पाण्यात सोडली व ती शिला पाण्यावर तरंगली. पण हे कृत्य करून कोणाचा नाश करण्याचा निश्चय झाला. भुवा ऐकून सांगायचं आहे की राम लक्ष्मण हनुमंत सांगू नका. त्याच्या व्यतिरिक्त काय असेल तर सांगावं. आता भुवानी पद दिलेला आहे. भुवानी पद दिलेला आहे. अरे केसामध्ये गजरा या खालीवर भुवानी पद दिलेला आहे. भुवा तुमच्या पदाची कटिंग देतो काय म्हणायचं मला लक्ष असू द्या. टाकीन उलटून तुझा रेडा गोळ पांढरे माझं गाव. टाकीन उलटून तुझा रेडा गोळ पांढरे माझं गाव. अरे लागतंय कोकणभर शाहीर नीतीन लोखंडे नाव. अरे लागतंय कोकणभर शाहीर नीतीन लोखंडे नाव. मेंटर बुवानी शेर गायला कि मैं झुकेगा नहीं साला. बरोबर ना? झुकेगा नहीं साला. मेंटर बुवा आज तुम्ही बाई आहात. बाई कधी म्हणते का साला? साली म्हणायला पाहिजे. बरोबर ना? बुवा वाईट मानून घेऊ नका. तुम्ही आज बाई आहात, मी पुरुष आहे, मी म्हणायला पाहिजे साला. आणि खरोखर सांगतो यांचे गुरु संदीपजी मोरे यांच्या बरोबर मी माझा पद दिला होता. त्याच्यानंतर हे सगळे झाले चालू झुके काय नाही चाला. थोडक्यात ऐकवतो तुम्हाला. अरे आज हाय आव्हान माझं तुला कोणाला तू झटाला तरी अशी बुवा तूर तो खेळवाला. अरे आज हा बोलीचा तुरे वाला झुकेगा नाही साला. आज हा बोलीचा तुरे वाला झुकेगा नाही साला. आणि खूप गाजर आपण म्हणून मला आता बुवा वापरायचं आहे. त्यात मला काय म्हणायचं आहे, बुवा स्वतः लेखणी करतात, बुवा शेरोशायरी स्वतः करतात. म्हणून माझ्या शेरोशायरीला पण तुम्ही पूर्ण उत्तर द्यायचं आहे. म्हणून मला काय म्हणायचं आहे, अरे आज शब्दाला अरे आज शब्दाला उत्तर आज तुम्ही शब्दाने द्या हो. गुरु अरे शुद्धवाणीने गोड गायतीने अरे शुद्धवाणीने गोड गायतीने हे प्रेम पदरात पाडून घ्यावं. नाही जमलं तर बुवा
शक्तीतून सोडून द्यावो. बुवा म्हणून गेलेला आहे की हा खेळचा आणि दापोलीचा सामना आहे, म्हणून मला काय म्हणायचं लक्षात हवं. अरे शाहीर नितीन बुवाचा, अरे शाहीर नितीन बुवाचा दापोली पॅटर्न हा वेगळा आहे. अरे चांगल्याच चांगला आणि वाईटाचं वाईट वागला. अरे आयोजकांच्या नेहमीच, अरे आयोजकांच्या नेहमीच, अरे आयोजकांच्या नेहमीच शब्दात नितीन बुवा लागला. आणि अशा खबरात बुवाना नितीन बुवा या रंगमंचावर उभ्या उभ्याने लागला. उभ्या उभ्याने म्हणजे गाऊन उभ्याने बुवा त्याचा चुकीचा अर्थ काढाल, म्हणून मला काय म्हणायचं आहे. मेटकर बुवांची आणि आमची मैत्री चांगली आहे म्हणून, पण आज बुवा म्हणून गेलेला आहे मैत्री बाजूला आणि कार्यक्रम बाजूला, बरोबर आहे. म्हणून बुवांसाठी नाही तिकडे म्हणून बुवा म्हणून गेलेला आहे की मैत्री एका बाजूला आणि सामना एका बाजूला. म्हणून बुवा लक्षात काय म्हणायचं आहे मला. जवन विन पोपट हा लागला पिंट बोलायला. अरे तुमची ना आमची विसरून यारी, अरे खचून करणार आहे बिमारी. अरे करून आलोय मी तयारी, आता तुला नाही सुटकार, आता तुला नाही सुटकार. देऊन शब्दाचं फटकर, देऊन शब्दाचं फटकर, जाईल फोडून मटकर. देऊन शब्दाचं फटकर, जाईल फोडून मटकर.
पहिली पेढी इथे संपवतो. धन्यवाद. साहेब या ठिकाणी मान्य कोणाचं पाणी या ठिकाणी आले तर जोरदार टाळ्या पाहिजे. आले त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला वेळोवेळी सहकार्य करणारे आपले इथं कुठलेही गुन्हा झाला तरी आपल्याकडे येऊन दिलं चौकशी करून आपल्याकडे मार्गदर्शन करून ते बरोबर गुन्हेगाराला पकडतात आणि नेहमी आपल्यासाठी सतर्क राहणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या जोरदार.